आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा मिळालाय। इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणामध्ये सीतारामन यांना दिलासा मिळाला असून उच्च न्यायालयाच्या वतीने आता तपासाला स्थगिती देण्यात आली आहे। इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप प्रकरणामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा मिळालेला आहे। इलेक्टोरल बॉन्ड खंडणीच्या प्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याला 22 ऑक्टोबरपर्यंत आता स्थगिती देण्यात आली आहे। कर्नाटक भाजपचे माजी अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी बंगळुरूतील विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। तर नलिन कुमार कटील हे इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणामध्ये सह आरोपी आहेत। निर्मला सीतारामन यांना मुख्य आरोपी बनवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मात्र त्यांना आता मोठा दिलासा मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।